एकनाथ महाराज सांगतात प्रपंचामध्ये असणारं जे आपलं मन आहे ते मात्र निवृत्त होतं आणि निवृत्त झालेलं मन भगवान परमात्म्याला प्राप्तीसाठी धावतं आणि हे ज्या वेळेस कळतं त्यावेळेस कशाने देव आमचा प्राप्त होईल त्यावेळेस त्या असणाऱ्या साधकाला त्या असणाऱ्या व्यक्तीला एकनाथ महाराज सांगतायत अभंगाच्या प्रथम चरणामध्ये हरि प्राप्ति से उपाय 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 हरि प्राप्ती उपाय हरि प्राप्ति से 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 उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय तेने साधतील साधने तेने साधतील साधने धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय तेने साधतील साधने तेने साधतील साधने अनेक कारण पाहिल्यानंतर मात्र हे मन म्हणतं आता या सगळ्या गोष्टी करता त्या हरीची प्राप्ती करून घेणं आवश्यक आहे मग एकनाथ महाराज सांगतात हरीची प्राप्ती करायची आहे मग ऐका तुम्हाला साधन सांगतो हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय हरीची प्राप्ती करायची आहे तर उपाय सांगतात उपाय या शब्दाची व्याख्या शास्त्रकार सांगतात उपक्रम इति उपाय म्हणजे काय भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता केलेला जो उपक्रम आहे त्याचं नाव आहे उपाय असं देवाच्या प्राप्तीकरता अनेक उपाय आहेत शास्त्रकारही तो सांगतात कोणते कोणते पहिला आहे ज्ञान मार्ग पण थोडं ज्ञान प्राप्ती करणं थोडंसं कठीण आहे दुसरा मार्ग आहे त्याचं नाव आहे योग मार्ग ज्ञानोबाराही सांगतात योगाची वाटा जे का निघाले बा सुभटा तया दुःखाची वाटा भागाला योग करत असताना महाराज दुःख पदरामध्ये पडतं शरीराला हिनवावं लागतं शरीराला त्रास द्यावा लागतो खूप कष्ट आहे पण पुढं तिसरा मार्ग आहे भक्ती मार्ग भक्तिपंत बहु सोपा संत सांगतात भक्तिपंत आहे भक्तिपंत हा सर्वात मोठा आणि सर्वात सोपा आणि साधारण आहे बरं एकीकडे साधा सोपा सुद्धा म्हणतात आणि एकीकडे म्हणतात भक्ती तो कठीण सुळावरील पोळी आता भक्ती कठीण आहे हे सुद्धा एक तत्व आहे आणि भक्ती सोपी आहे हे सुद्धा एक तत्व आहे या दोघे मधला जो अंतर आहे याच्यामधला जो डिफरन्स आहे ना हा समजून घेण्याकरता अंतकरणामध्ये थोडासा भाव पाहिजे अभिमानाने भक्ती जर केली तर ती भक्ती
भक्ती तो कठीण सुरावरील पोळी. आणि जर भक्तीमध्ये अनन्य साधारण भगवंताचा भाव असेल तर भक्तिपंत बहुसोपा. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. एकनाथ महाराज सांगतात हरिप्राप्तीचे उपाय. हे उपाय भरपूर आहेत, पण तरी सुद्धा साधा आणि सरळ सोपा उपाय सांगतात. जर त्या भगवंताची तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर त्या संतांना शरण जा. त्यांच्याकडे शरण गेल्यानंतर त्यांची पाय धरा. पाय धरा म्हणजे नक्की काय करा? संतांनी जो मार्ग आपल्याला सांगितलेला आहे त्या मार्गावरती चालणं, त्यांना शरण जाणं आणि त्यांची सेवा करणं म्हणजे संतांचे पाय धरणं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. कारण संत स्वतः सांगतायत की आम्ही इथं आलोय, हे उपकारासाठी इथं आलोयच. पण पुढे सांगतायत ज्या मार्गाने पहिले जे ऋषीमुनी गेलेले आहेत ना, तो मार्ग, तो पथगामी, त्याच मार्गाने आम्ही चालतोय आणि त्याच मार्गाने अनेकांचं भलं झालेलं आहे. आणि ज्याला भलं करायचं आहे त्यानं सुद्धा त्याच मार्गानं जावं लागेल. आणि तो मार्ग या जगाच्या पाठीवरती फक्त एकमेव आपल्याला संतच दाखवू शकतात. कारण या जीवाचं कल्याण लहानपणी जसे आई वडील करतात तसं या जगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज त्या संतांना सुद्धा माय बापाची उपमा देऊन सांगतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. तुम्ही संत म्हणजे माय आहेत, संत म्हणजे बाप आहेत. एका काकड्याच्या अभंगामध्ये वर्णन आलेलं आहे. लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वशी साहे. ज्याप्रमाणे एखाद्या लेकराला जन्माला घातल्यानंतर त्याची आई लहानापासून अगदी शेवटापर्यंत त्याचं संगोपन करते, त्याला सांभाळते, तसं या जीवाला परमार्थाच्या मार्गामध्ये आल्यानंतर अगदी परमोच्चाच्या सुखापर्यंत जाण्याकरता साक्षात्काराकरता मदत करणारे कोण असतील तर ते म्हणजे फक्त आहेत संत. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. संत सहज बोलतात पण या जीवाची चांगली गती होते. एक सुंदर असा मनुष्य, पूर्वजन्माच्या पुण्याईने ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाला. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला असून सुद्धा तो असणारा सदग्रस्त कर्मभ्रष्ट झाला आणि जे करायचं होतं ते न करता नको त्या गोष्टी करू लागला. अगदी मोठा होत होत गेला. लग्न झालं, घरामध्ये सुखी प्रपंच चालू झाला आणि या संसारामध्ये काहीतरी वाढ व्हावी तशी त्याच्या पत्नीच्या उदरामध्ये एक लहानसं बाळ वाढू लागलं. एके दिवशी काही साधुसंत मंडळी तीर्थाटन करत असताना सायंकाळची वेळ झाली. कुठंतरी विश्रांती घ्यावी म्हणून आडोसा पाहत होते आणि त्याच घराजवळ जाऊन त्या असणाऱ्या मातोश्रीला, त्या स्त्रीला, त्या अजामिळाच्या असणाऱ्या पत्नीला हाक देतात. अहो, आहे का कोण घरात? ती गरोदर असणारी त्या सदग्रहस्थाची म्हणजेच अजामिळाची पत्नी बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर नमस्कार करते. का हो, काही पाहिजे का? त्यावेळी संत सांगतात संध्याकाळची वेळ झालेली आहे, आम्ही तीर्थयात्रा करत आलोय. आज संध्याकाळची असणारी भोजनाची व्यवस्था आणि विश्रांतीची व्यवस्था तुमच्या घरी व्हावी एवढी आमची इच्छा आहे. काही हरकत नाही साधू महाराज. सर्व संतांना स्वयंपाकाचा थाटमाट सुरू झाला. सर्व स्वयंपाक बनवला. स्वयंपाक झाल्यानंतर इकडे साधू संतांनी आपली असणारी संध्याकाळची संध्याविधी उरकली आणि जेवणाकरता पंक्ती करता सगळेजण बसलेले आहेत. आणि जेवण करत असताना सहज विचारलं, का हो, तुमचे पती कुठे आहेत? ते म्हणले येत आहेत. तोपर्यंत तुम्ही जेवण करून घ्या. म्हणले काही हरकत नाही. इकडे जेवण चालू होतं. जेवण संपलं, पण शास्त्राचा नियम आहे एखाद्या व्यक्तीला आपण जेवायला बोलवलं तर जेवण संपल्यानंतर त्याच्या ताटाला थोडीफार का दक्षिणा लावावी असा शास्त्राचा नियम आहे. पण आता गंमत अशी होती, बाहेरून आणलेलं लुबाडून आणलेलं धन संचय करून ठेवायचा कंजूस होता. काहीतरी दक्षिणा लावावी पण काही देण्याकरता तयार होत नव्हता. त्यावेळेस त्या पत्नीला म्हणतायत, का हो, काही हरकत नाही, त्यांची इच्छा नसेल तर काही हरकत नाही, पण काही थोडंसं मागितलं त्याच्या स्वरूपामध्ये तर द्याल का?
त्यावेळेस अजामिळाची पत्नी म्हणते, हो मी द्यायला तर आहे, काही हरकत नाही, तुम्ही सांगा फक्त. त्यावेळेस ते संत सहज बोलतात, अहो ऐका ना, तुमच्या उदरामध्ये जे लेकरू वाढतंय ना, ते जन्माला आल्यानंतर त्याचं नाव नारायण ठेवा, एवढंच द्या. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. अजामिळ सुद्धा खुश झाला. सकाळी उठले, साधू संत निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर कालांतराने त्या असणाऱ्या मुलाचा जन्म झाला. मुलाचा जन्म झाल्यानंतर जसं सांगितलं होतं नाव नारायण ठेवा, त्याचं नाव नारायण ठेवलं गेलं. आता अजामिळ थोडासा वृद्ध होत होता आणि घरामध्ये असायचा. लहानसं मूल होतं, सगळ्यात शेवटचं मूल होतं. त्याच्याशी त्याची अधिक प्रेम होतं, अधिक प्रीती वाढली होती. जर नारायण बाहेर खेळण्याकरता गेला, त्याला आतमध्ये बोलवायचं असलं की आवाज द्यायचा, नारायण. कोणतंही काम असू दे, आठवण झाले की सहज नारायण, सहज बोलायचे, सहज. पण नकळत देवाचं नामस्मरण होत होतं. बघा तुम्ही, सहज संत बोलले नारायण म्हणा, नारायण नाव ठेवा, सहज नाव ठेवलं. पण याचा परिणाम बघा काय होत होता. हळूहळू दिवसामागं दिवस गेले. एके दिवशी अजामिळाचा शेवटचा वेळ चालू आहे आणि त्याच वेळी यमदूत अजामिळाला नेण्याकरता समोर उभे ठाकले. काळे कुट्ट ते पार्श्वद पाहिल्यानंतर त्या अजामिळाच्या अंतःकरणामध्ये एवढी भीती वाटली की त्या भीतीने त्या अजामिळ ब्राह्मणाने मोठ्याने अर्थहाक आपल्या मुलाला दिली, नारायण नारायण. हाक मारली महाराज, हाक मारली मुलाला. पण जशी शेवटच्या वेळामध्ये हाक मारली नारायण, वैकुंठामधून विष्णूचे पार्षद अजामिळाच्या समोर उभे राहिले. आता दोन्ही पार्षद आहेत. एकीकडे पाहावं तर काळे कुट्ट दोन मनुष्य आहेत, ते यमाचे पार्षद आहेत. आणि दुसरीकडे पाहावे तर सुंदर स्वरूप असणारे वैकुंठातले असणारे दूत आहेत. आता करायचं काय? दोघांमध्ये भांडण चाललंय. हे गिरायक आमचं आहे, दुसरं म्हणतो हे आमचं आहे. पण शास्त्रकार सांगतायत, अंतकालेचे मामेव. श्रीमद भगवद्गीतेमध्ये जो व्यक्ती अंतकाळी भगवान परमात्म्याचं नाव घेतो त्याला नरकामध्ये जावं लागत नाही. या जगामध्ये जन्माला आल्यानंतर पहिले उपकार की आपल्याला लहानाचं मोठं करतात ते आई वडील, आणि दुसरे आहेत तत्व ते म्हणजे आपले संत, जे जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून सुटवतात. विठ्ठल विठ्ठल या दुसऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये एक शब्द महत्वाचा आलाय, त्याचं नाव आहे साधन. साधन या शब्दाची व्याख्या करत असताना शास्त्रकार सांगतात, ब्रह्म साक्षात्कार हेतुत्वम साधनस्य लक्षणम. ब्रह्म साक्षात्कारापर्यंत पोहोचवण्याकरता जे साधन आहे त्याचं नाव आहे साधन. मी बोलून गेलो, भगवान परमात्म्याची प्राप्तीचं कारणच काय आहे? ब्रह्म साक्षात्कार. आणि तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला सांगितलं, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. अहो एवढंच नाही, साधन हे थोडीशी लांबची गोष्ट आहे, पण आपल्या आयुष्यामध्ये संतांची प्राप्ती झाली. आपण जर संतांच्या चरणाची नुसती माती जरी कपाळाला लावली तरी सुद्धा महाराज आपल्याला ब्रह्मानंदांची प्राप्ती होते. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई. एकदा का ते बीज जळालं की मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. एकदा का संतांची भेट झाली की मग राम नामे क्षणाक्षणाला आनंद आहे. म्हणजेच काय? क्षणाक्षणाला सुख आहे. म्हणून त्या देवाला आपण प्राप्त केलं पाहिजे. त्यांचं साधन आहे संतांनी सांगितलेली साधना करणं. आणि ती साधना एकदा सुरुवात झाली की ती साधना कशी असावी याच्याकरता पतंजली योग सूत्रामध्ये एक सूत्र येतं. कुठल्याही प्रकारची साधना असू द्या, कुठल्याही प्रकारचं आयुष्यामध्ये लक्ष असू द्या, त्याला प्राप्त करण्याची जी साधना आहे, जे त्याच्यापर्यंत पोचण्याचं साधन आहे, ते कसं करावं? सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. ही एक सुंदर सूत्र आहे. जर तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर साधना कशी करावी? दीर्घकाल. एका वारीमध्ये देव भेटत नाही, मग वारी निरंतर करावी लागते. देव घरी येतो. एखादी वारी चुकली तर देव घरी येतो, पण ती वारी दीर्घकाल. पुढं कोणतीही साधना करायची असेल कशी करावी लागेल? नैरंतर्य, निरंतर करावी लागेल.
एका दिवशी खवाज वाजवण्याकरता 4 तास प्रॅक्टिस केली म्हणजे मृदंग विशारद होता येत नाही. आयुष्यपणाला लावावं लागतं तेव्हा कुठंतरी माणूस हातामधून असं भगवान परमात्म्यासारखी अशी सुंदर अशी अक्षरं उमटतात. साधना आहे, नैरंतर्यता आहे. एखाद्या कलेला कष्ट घेण्यापेक्षा तिच्यावरती नितांत प्रेम करणं गरजेचं असतं. जर त्याच्यावरती प्रेम केलं तर ती असणारी वस्तू आपल्यावरती सहज प्रेम करू लागते, असायासानं ते प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल देव नाव घेतल्याने भेटतो याच्यावरतीच माणसाचा विश्वास बसत नाही. मग भेटणार आहे का हो? नाही. साधना करत असताना ती साधना कशी करावी? दीर्घकाल असावी, निरंतर असावी, दृढतापूर्वक असावी आणि निष्ठेनं असावी. ही जर साधना अशी केली तर मात्र तो भगवान परमात्म्याला आपल्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये भगवान परमात्म्याची साधना कोणती सांगितली असेल तर ती आहे आपली सकाळची काकड आरती. ज्याला भगवान परमात्म्यावरती प्रेम करायला शिकायचं आहे ना, त्याने आयुष्यामध्ये काकड आरती करायला सुरुवात करावी. पहाटेची वेळ असावी, भगवान परमात्मा समोर उभा असावा आणि भगवान परमात्म्याला आळवण्याकरता सकाळी सकाळी काकडा गावा. किती आनंद मोठा आहे हो. आणि हा काकडा ज्या व्यक्तीने जपला त्याला पांडुरंग घरी महाराज येतो. वारकरी संप्रदायाची सगळ्यात मोठी साधना, सगळ्यात मोठं प्रेमाचं भगवंताच्या नात्याचं जपायचं असेल तर ती आहे काकडा आरती. आणि देव काय आहे हे ओळखायचं असेल तर संध्याकाळी 6 वाजता आमच्या ज्ञानोबरांचा हरिपाठ. देवाचे द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधियेल्या, तेने मुक्तीचारी साधियेल्या, तेने मुक्तीचारी साधियेल्या. ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. इथपर्यंत पोहोचलं की मग संध्याकाळी झाली संदेह माझा गेला. हे असणारा आपला जो हरिपाठ आहे हा देव कळण्याकरता आहे. किती उच्च कोटीचा आपला संप्रदाय. सकाळचा काकडा, संध्याकाळचा हरिपाठ. एवढं जरी केलं तरी विठेवरचा पांडुरंग आपल्या घरापर्यंत येतो आणि मागे पुढे उभा राही संभाळी ताली आघात निवाराया. हे सर्व उपकार आपल्यावर कोणाचे असतील तर ते उपकार आपल्या संतांचे आहेत. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून संत श्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणताय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. भवाची सर्व बंधनं तुटून जातात आणि हा जीव ब्रह्म साक्षात्कारापर्यंत पोहोचतो. हे सर्व उपकार फक्त त्या संतांचे आहेत. आजही आपल्या कीर्तनामध्ये जो विना आपण विनेकरांच्या गळ्यामध्ये देतो, हा विना आजही भगवान परमात्म्याचं नाव घेतो. आजही भगवान परमात्म्याचं नाव घेण्याची ताकद या विण्यामध्ये कोठून आली? याच्या पाठीमागं सुद्धा संतांचा उपकार आहेत. एक लहानसं कुटुंब होतं आणि त्या लहानशा कुटुंबामध्ये लहानसा परिवार अगदी आनंदानं राहत होता. दिवसामागं दिवस जात होते आणि काळाच्या ओघामध्ये नियतीचा घाला बसतो आणि घरातला कर्ता पुरुष दगावला जातो. घरामध्ये एक माय माऊली आणि तिचं लहानसं लेकरू राहत होतं. संसार प्रपंच अगदी थाटामाटानं चाललेला होता, पण घरातला कर्ता पुरुष गेल्यामुळे आता घर कसं चालवावं हा सगळ्यात मोठा प्रश्न त्या माऊलीला पडला. दुसरं कोणी घरामध्ये सांभाळणारं नाही, करायचं काय हा प्रश्न होता. आणि अशा परिस्थितीमध्ये आता काहीतरी आपली सोय लावली पाहिजे आणि आपल्या लेकराला जगवलं पाहिजे. म्हणून त्या माऊलीनं आपलं घर सोडलं, घराला कुलूप लावलं, अंगावरची कपड्याचं एक गाठोडं बांधलं, काठोडं डोक्यावरती घेतलं आणि हळूहळू हळू आपल्या पोटाची सोय करण्याकरता रस्त्यानं चालू लागली. एक घनदाट जंगल लागतं. जंगलामधून कसं बस तरी पुढं 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 चालते आणि एका ठिकाणी साधू महाराजांचा एक आश्रम असतो. त्या आश्रमामध्ये ती माऊली जाते. आपल्या दुःखाचं गहारानं ती माऊली सांगते आणि ते सांगितल्यानंतर साधू संत म्हणतात, काही हरकत नाही, तुम्हाला आसराच पाहिजे असेल तर काही हरकत नाही, तुम्ही इथे राहा, तुमच्या मुलाची आणि तुमची सोय होईल, पण याच्या मोबदल्यामध्ये काहीतरी सेवा करावी लागेल. माणसाने संतांच्या जवळ जायचं असेल, त्यांच्याकडून काहीतरी घ्यायचं असेल तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपल्याला त्यांची काही ना काहीतरी सेवा करणं गरजेचं आहे. असं म्हणतात, जेथ ज्ञानाचा कुरठा. ज्ञान पाहिजे असेल तरी सुद्धा तेथ सेवा हा दारबंठा. सेवा केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, म्हणून सेवा करावी. तिथंही तोच मोबदला होता. याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला इथं राहायला भेटेल. काय करावं लागेल?
सकाळी स्वयंपाक करावा लागेल आणि स्वयंपाकाकरता लागणारं जे काही व्यवस्था असते, लाकडं वगैरे असतील ते तुम्हाला आणावे लागतील. काही हरकत नाही. तयार झाली राहण्याकरता. सकाळचा नित्यक्रम चालू झाला. पहाटे उठायची, सडासारवण करायची, स्वयंपाक करायचा. स्वयंपाक झाल्यानंतर स्वतः जेवायचं. झाल्यानंतर सर्व झाल्यानंतर पुन्हा लाकडं गोळा करण्याकरता निघून जायचं. सकाळपासून संध्याकाळचा दिनक्रम चालू होता. परत माघार यायचं, संध्याकाळचा स्वयंपाक करायचा, सर्व काही उरकायचं, झोपायचं, परत सकाळी उठायचं, असे दिवसामागं दिवस चालू होते. आणि एके दिवशी रानात गेलेले लाकडे घेऊन येत असताना सायंकाळची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे. जंगलामधून आश्रमाच्या दिशेनं ती माऊली निघते. पण नियतीचा घाला बसतो आणि पालापाचोळ्याच्या खाली एक नाग बसलेला असतो. अचानकपणे न दिसता त्या सापावरती त्या माऊलीचा पाय पडतो आणि तो असणारा साप त्या माऊलीला दंश करतो आणि विषारी साप असल्यामुळे ती माऊली त्याच ठिकाणी गतप्राण होते. अनेक वेळ झाला, थोडीशी वेळ झाल्यामुळे आश्रमामध्ये चर्चा झाली, का आल्या नाहीत म्हणून सगळेजण पाहण्याकरता आले. तर वाटेमध्ये ही असणारी माऊली दिसली आणि त्यावेळेस मात्र धाय मोकळून सगळे रडू लागले. रडल्यानंतर सगळी बातमी जशी त्या मुलाला कळते, तो सुद्धा येतो. आपली आई पुढं पडलेली आहे हे त्याला वृत्तांत कळतो. आता गंमत अशी आहे, त्याची आई गेली, आता दुसरा आधार कोणाचा नव्हता. हा असणारा तो लहान मुलगा आपल्या आईच्या दुःखानं व्याकुळ झालेला होता. सर्व विधी उरागतो आणि या सर्व विधी विरकल्यानंतर मात्र आता जगायचं कशा करता हा एक प्रश्न पडू लागला. पण काही दिवसामध्ये आश्रमामध्ये असतानाच ज्यावेळेस चातुर्मासाचा वेळ होता, त्यावेळी साधू संतांचं निवासस्थान ज्यावेळेस आश्रमामध्ये होतं, त्यावेळेस त्या साधू संतांच्या आश्रमामध्ये त्या असणाऱ्या संगतीमध्ये त्या मुलाला एक कानमंत्र भेटला होता. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र त्या मुलाकडे होता. आपली आई निघून गेली, काही दिवस आश्रमामध्ये राहिला आणि आश्रमामध्ये राहिल्यानंतर मात्र विरक्तीचा मार्ग स्वीकारला आणि आश्रम सोडला. ते लहानसं लेकरू आश्रम सोडला आणि आश्रमामध्ये जंगलामधून जाऊन तपश्चर्या करू लागला. ते लहानसं लेकरू तपश्चर्या करते. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. एक दिवस, 2 दिवस करता 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 अनेक दिवस लोटले आणि अनेक दिवसाची ही साधना, ही तपश्चर्या फलीभूत झाली आणि भगवान परमात्म्याने साक्षात दर्शन त्या मुलाला दिलं. भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर आपला देह संपवला आणि तोच असणारा मुलगा पुढच्या जन्मामध्ये नारद महर्षी म्हणून जन्माला येतो आणि आजही तिन्ही लोकांमध्ये ज्यांचं नामस्मरण चालू आहे आणि ज्यांच्या गळ्यामध्ये असणारी विणा आजही आपल्या हरिकीर्तनामध्ये भगवंताचं नाव घेते. याच्या पाठीमागं कोणाचे उपकार असतील ते म्हणजे आपले संत विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखो माझी, विठोबा रखो माझी, हे विठोबा रखो माझी, विठोबा रखो माझी, हे विठोबा रखो माझी, विठोबा रखो माझी, विठोबा रखो माझी. जय विठोबा रखो माझी, जय विठोबा रखो माझी, जय विठोबा रखो माझी, जय विठोबा रखो माझी, विठोबा रखो माझी, विठोबा रखो माझी, विठोबा रखो माझी, जय विठोबा रखो माझी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, गोपाल कृष्ण भगवान की. विठोबा रखो माई, विठोबा रखो माझी, विठोबा रखो माई. विठोबा रखो माझी. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, तेने साधती साधने, त्यांनी जे साधनं सांगितलेली आहेत ती साधनं आपण आपलीशी केली, त्यांचं आत्मसात केलं तर मग तुटती भवाची बंधने. आणि एकदा का या जीवाची बंधनं तुटली की जीव हा भगवान परमात्म्याशी एकरूप होतो आणि एकदा का ब्रह्म परमात्म्याचं एकदा का तादात्म्य आपल्याशी झालं की मग हा जीव न राहता
भगवंत होऊन जातो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, हरीची प्राप्ती करायची असेल तर त्या संतांना शरण जा. त्या संतांनी सांगितलेली जी आपली साधनं आहेत त्या साधनेवरती आपण तपश्चर्या केल्यानंतर, आपलंस केल्यानंतर मग या भवाची बंधनं तुटून जातील. ही माझ्या मनाचं मी सांगत नाही. एकनाथ महाराज सांगतात, हे सांगण्याकरता, याच्याकरता सांगतात की मी पुरावा कोणता असेल की ज्यावेळेस भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल, शक्य काही गोष्टी शक्य असतात, पण त्या शक्य गोष्टी करण्याकरता काही गोष्टींची गरज लागते आणि ती गरज संत आपल्याला देतात आणि त्या गरजेमुळे, त्या असणाऱ्या तपश्चर्येनं, त्या साधनेने आपल्याला तो भगवान परमात्मा कळता येतो. एरवी तो कळणारा असा तो भगवंत आपल्याला आळवता येत नाही. त्या भगवंताला प्राप्ती करायची असेल तर त्या संतांनी सांगितलेल्या भावनेने त्या देवाला आपल्याला आळवता आलं पाहिजे. आणि ती साधना करत असताना कशी असावी? आपल्या अंतकरणामध्ये तसा भाव असायला पाहिजे. भाव बळे आकडे एरवी नाकडे करतडिया म्हणे तैसा हरी. भावाच्या बळावरती तो देव आकळता येतो. एरवी तो नाकळे, दुसऱ्या कोणत्याही साधनेने तो आकळता येत नाही, पण भावाच्या जोरावरती तो आकळता येतो. कोणता भाव असेल वो? जो भाव संतांच्या अंतकरणामध्ये आहे तोच भाव, तसाच भाव, तद्वत त्याच असणाऱ्या वृत्तीने तो भगवंत आपल्याला आकळता येतो. मग संतांचा भाव कसा आहे हो? संतांचं हृदय कसं आहे? संत हृदय संत हृदय नवनीत समाना. संतांचं हृदय हे कसं आहे? तर नवनीताच्या समान आहे. म्हणून एके ठिकाणी कबीरदासजी म्हणतात, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. आणि त्याची पुढे उदाहरण देत आहेत. संतांच्या संगतीमध्ये, त्यांच्या साधनेमध्ये आपण लीन झालो तर काय होईल? ध्रुवजी की बन गई प्रल्हाद जी की बन गई. बघा, ध्रुव नावाचा भगवंताचा भक्त आहे. पित्याची मांडी प्राप्त करण्याकरता भगवंताचं नामस्मरण केलं. जे कोणालाच भेटलं नाही ते ध्रुवाला देऊन टाकलं भगवंताने. एवढंच नाही तर आईच्या गर्भवासामध्ये जो गर्भ आहे, भक्त प्रल्हाद नावाचे भगवंताचे भक्त आहेत. जन्माला आल्यानंतर भक्ती केलीच, पण जन्माला आल्यानंतर एवढं स्वतःच्या बापानं म्हणावं त्याचं नाव घ्यायचं नाही, पण तरी सुद्धा नाव घेत होते का? याची सुरुवात ही आईच्या गर्भापासून होती. प्रल्हाद महर्षी आपल्या आईच्या गर्भामध्ये असताना नारद महर्षींनी, म्हणजे नारदांसारख्या संतांनी उपदेश केला आणि तो उपदेश त्या गर्भाने आईच्या उदरामध्ये ऐकला. याची प्रचिती पुढं आली. जरी सांगितलं तरी सुद्धा आपल्या पित्याचं सुद्धा ऐकलं नाही. फक्त एकच काम होतं, नारायण नारायण स्वामी नारायण नारायण नारायण. स्वतःच्या वडिलांनी सांगितलं तरी सुद्धा माझी मजा झाली अनाबरवाच्या छंद या नामाचा. एवढा छंद लागला की थांबवता थांबत नव्हतं. काही करा, पण देवाचं नाव न घेता प्रल्हादजी राहत नव्हते महाराज. बरं, संतांनी उपकार केला. दैत्य कुळामध्ये जन्माला आलेले भक्त प्रल्हाद ज्यावेळेस तुझा देव याच्या खया खांबामध्ये आहे का हे विचारल्यानंतर खांबामधून भगवान परमात्म्याला स्वतः अवतार धारण करायला लागला. एवढंच नाही, भगवान परमात्म्याचे सर्वात मोठे शत्रू असून सुद्धा, एवढे मोठे शत्रू असून सुद्धा प्रल्हाद महर्षींच्या शब्दांमुळे आपल्या पित्याला सुद्धा मोक्ष प्रदान करावं लागले. हे उपकार फक्त संतांचे आहेत. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. जर त्या हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांना शरण जा, त्यांच्या साधनेवरती आरूढ व्हा. हे फक्त मी माझ्या मनाचं न सांगत नाही, तर याची ग्वाही त्या वेदांनी सुद्धा दिलेली आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये.
संताविन प्राप्ती नाही 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 संताविन प्राप्ती प्राप्ती नाही संताविन 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 प्राप्ती नाही वेदशास्त्र देती ग्वाही देती ग्वाही ऐसे वेद देत ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साध ते साधने तेने साध तेने साध ते साधने तेने साध तेने साधी साधने तेने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये संत श्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतात संतावीन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही असं म्हणतात संताविन प्राप्ती नाही संतांशिवाय प्राप्ती होणार नाही हे माझ्या मनाचं मी सांगत नाही ऐसे वेद देते ग्वाही असं वेदाने म्हटलेलं आहे म्हणून तुम्ही याच्यावरती आता विश्वास ठेवा ती हरीची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला मात्र त्या संतांना शरण जाऊन त्यांच्यावरती आपल्याला रूढ व्हावं लागेल त्यांच्या उपदेशावरती त्यांच्या साधनेवरती आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही विठ्ठल विठ्ठल विठाला 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 कारण जर संतांची सेवा केली तर त्या देवाची सेवा घडते का देवते संत निमित्त त्या प्रतिमा जर संतांची सेवा केली तर त्या परमात्म्याची सेवा घडते जर संतांची सेवा केली तर संतांची सेवा घडते जर संतांची सेवा केली तर गुरुची सेवा घडते जर संतांची सेवा केली तर आपल्या स्वतःच्या आई वडिलाची सेवा केलेल्याचं पुण्य भेटतं म्हणजे संतांची सेवा केली तर आपल्याला या जगाच्या मालकाच्याच नाही तर भगवान परमात्म्याने जन्माला घातलेल्या प्रत्येक तत्वाची सेवा आपल्याकडून घडते म्हणून आपल्या आयुष्यामध्ये कल्याण करायचं असेल तर संतांशिवाय आपल्याला दुसरा कोणताही पर्याय
नाही. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे ना, तर त्या संतांना शरण जावा, त्यांनी सांगितलेला साधना करा, त्यांच्या शब्दांवरती विश्वास ठेवा आणि देवाचं नाव घ्या. तो देव आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी म्हणतात ऐका ना, खरं सांगू का, ठामपणानं सांगतोय, वेदानेही म्हटलंय, माझीही तेवढाच विश्वास आहे, या जगाच्या पाठीवरती या शरीरामध्ये असणारं जे मन आहे ते मन, त्या मनाचं असणारं जे मनोरथ आहे हे पूर्ण करणारं जर कोण असेल तर ते फक्त आहेत संत. म्हणून संत श्रेष्ठ एकनाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, एका जनार्दनी संता, 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 पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती मनोरथ, तेने साधती साधने, तेने साधती साधने, पूर्ण करीती मनोरथ, आचार करी पूर्ण करीती मनोरथ, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने, 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 भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, तेरे साधती साधने, तेरे साधती साधने, साधने. त्याच संतांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम.
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोले देवा पुढे उतरे करा क्षमा अपराध महाराज आ नाही उचारिला जे तारण्या पुरा करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पाया पडती चला करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडली गोले हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की जय शिवाजी महाराज की जय हर हर महादेव